नमस्कार विद्यार्थी मित्र, आपल्या सगळ्यांचं HD एक्झाम या यूट्यूब चॅनल खूप खूप स्वागत आहे. विद्यार्थी मित्र, खूप दिवसापासून विद्यार्थी वाट बघत आहेत नगर परिषद गट क आणि गट ड, ज्यामध्ये 3,500 पद आहेत आणि ती जाहिरात 15 जुलैला येणार होती. अजूनही जाहिरात आली नाही. तसंच वनरक्षक भरती, त्यामध्ये वनसेवक आणि वनरक्षक अशी एकूण मिळून 12,000 ते 14,000 पदं, तीसुद्धा जाहिरात आली नाही. वेगवेगळ्या प्रकारचे विद्यार्थी मित्र घोषणा होत राहिल्या, वेगवेगळ्या प्रकारची निवेदनं, वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला अपडेट्स कळत राहिल्या, परंतु भरतीबद्दल काही कळलं नाही. नगर परिषद विभागाकडून डायरेक्ट त्यांनी परीक्षेच्या तारखा वगैरे म्हणजे सगळं काही जाहीर केलं होतं, पण त्यांनी त्याची अंमलबजावणी केली नाही. साधारणतः तरी 15 जुलैला जाहिरात येणार होती, परंतु अजूनही आली नाही. बरेच विद्यार्थी निराश आहेत, नाराज आहेत. त्यामुळं सरकारकडं विद्यार्थ्यांची विनवणी आहे की लवकरात लवकर जाहिरात प्रसिद्ध केली पाहिजे. शासन नेमकं काय करतं हेच विद्यार्थ्यांना कळणार नाही. नुसतं विद्यार्थ्यांना काहीतरी येड्यात काढायचं काम चाललं आहे. कुठंतरी सांगितलं जातं 108 दिवसाच्या कार्यक्रमाअंतर्गत आम्ही नवीन रूल्स तयार करणार आहोत, त्यानंतर पुढच्या जाहिराती सोडणार आहोत. म्हणजे विद्यार्थी मित्र, याचा अर्थ असा आहे की बरेच दिवस जाणार. 108 दिवस म्हणजे जवळजवळ 3-4 महिने तरी अजून जाहिरात येणार नाही, असं आपल्याला स्पष्ट दिसतं आहे सरकारच्या. म्हणजे फडणवीस साहेबांनी जी विधानसभेमध्ये मागं घोषणा केली होती की 108 दिवसाचा कार्यक्रम आखला आहेत आणि त्या अंतर्गत आम्ही लवकरात लवकर म्हणजे जाहिरात सोडणार आहे, परंतु पहिले सगळे नियम तयार करणार आहोत. ज्यामुळं विद्यार्थ्यांना म्हणजे काय होतं आहे, जाहिराती सोडल्या जातात, विद्यार्थी पेपरच येतात, सगळं काही होतात. ऐनवेळी विद्यार्थी काही पण कारण काढतात आणि कोर्टात जातात, ते कोर्टामध्ये भरती प्रक्रिया रखडली जातात, लवकर निकाल लागत नाही किंवा इतर अडीअडचणी येतात. तर त्या सगळ्या गोष्टीचा विचार करून फडणवीस साहेबांनी सांगितलं की आम्ही जे पण आता जुने नियम आहेत भरती प्रक्रियेचे, ते सर्व नियम आम्ही डावलणार, म्हणजे नवीन नियम तयार करणार आणि नवीन नियमानुसार या भरती प्रक्रिया होणार. ज्यामुळे त्या भरत्यांना पुढं कोर्टामध्ये सुद्धा आव्हान म्हणजे जर कोणी दिलं तरी ते टिकणार नाही आणि सर्व काही सुरळीत होणार. कारण की काही काही भरत्या अशा आहेत की 1-1, 1.5 वर्ष, 2-2 वर्षापासून कोर्टात राखडल्या. त्यामुळं ज्या विद्यार्थ्यांनी पेपर दिले त्यांना निकाल लवकर लागले नाही किंवा इतरही महत्त्वाच्या अडचणी आल्या, ज्यामुळं म्हणजे काही काही ठिकाणी कोर्टात जरी भरत्या गेल्या तरी त्याचे पदं कमी झालेत आणि अशा वेगवेगळ्या अडचणी आल्या. त्यामुळे सरकारने आता नवीन कार्यक्रम आखला आहे, म्हणजे सगळ्या भरत्यांचे नियम तयार करण्याचं काम आहेत. त्यामुळं मला तरी हेच वाटतं की नगर परिषद गट क आणि ड ला सुद्धा आता जाहिरात प्रसिद्ध न करण्याचे आदेश सरकारकडून मिळाले असन आणि ते म्हणले असतील की तुम्ही जे पण काही जुने नियम आहे त्यामध्ये बदल करा. नवीन लोकसंख्या, नवीन अपडेट्स, नवीन तांत्रिक गोष्टी या सगळ्यांचा विचार करून नवीन नियम तयार करा, त्यानंतरच जाहिराती प्रसिद्ध करा, असं शासनाचे आदेश असू शकतात. ही शक्यता आहे विद्यार्थी मित्र. तरी विद्यार्थी मित्र, नगर परिषद गट क आणि ड साधारणतः लवकरच जाहिरात प्रसिद्ध होईल. तसंच वनरक्षक आणि वनसेवक भरतीची सुद्धा लवकरच अपडेट आपल्याला कळेल. कारण की वनसेवक हे नव्याने पद तयार केलं आहे, यासाठी काही नियम असणार या संदर्भामध्ये अजूनही महत्त्वाचे अपडेट आले नाही. फक्त सरकारने वन कर्मचारी भरायचे म्हणून मागं घोषणा केली ती, जे वनमंत्री आहे गणेश नाईक साहेब यांनी सुद्धा, आणि लवकरच पदे भरली जाणार अशी त्यांनी महत्त्वाची मागणी विधान परिषदेमध्ये ज्यावेळेस विरोधकांनी मागणी केली होती त्यावेळेस त्यांनी लक्षवेधी प्रश्नामध्ये हे सांगितलं होतं की आम्ही लवकरात लवकर वन कर्मचाऱ्यांची जास्तीत जास्त पदे भरणार आहोत, ज्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या विभागामध्ये म्हणजे भागामध्ये बिबट्याचा हल्ला होतो आहे किंवा वन्य जे पशु आहेत त्यांच्याकडून जनतेला हानी पोहोचवली जात आहे. त्या सर्व गोष्टींचा विचार करून मोठ्या प्रमाणामध्ये जे रिक्त पदे आहेत वन विभागामधले ते सर्व आम्ही भरणार आहोत, अशी महत्त्वाची घोषणा म्हणजे त्यांनी लक्षवेधी प्रश्नामध्ये विरोधकांना माहिती दिली होती. त्यामुळे विद्यार्थी मित्र, आता नेमकं सरकार करतं का याकडे सगळ्यांचं लक्ष असून लवकरात लवकर सरकारने जाहिराती सोडल्या पाहिजेत. आपली शासनाला कळकळीची विनंती आहे. तसं विद्यार्थी मित्र, एक महत्त्वाचं तुम्हाला सांगणं होतं की राज्य सरकार आता या पुढील महिन्यापासून म्हणजे 108 दिवसाच्या कार्यक्रमाअंतर्गत जवळजवळ 75,000 पदाचे परत पुन्हा भरणार आहेत. परंतु अजून 3 ते 4 महिने कोणते भरती निघत नाही तरी आपल्याला कळतं आहे. पोलीस भरती असो, साधारणतः ऑक्टोबर महिन्यामध्ये म्हटलं जातं आहे, पण त्याची पण गॅरंटी नाही आहेत, पण 100% पोलीस भरती होईल. त्यानंतर विद्यार्थी मित्र, बऱ्याचशा जागा कंत्राटी पद्धतीने सुद्धा सरकार भरणार आहेत.
त्यामुळं एक विद्यार्थ्यांना टेन्शन आहे की नेमकं काय करावं. तर अशाच माहितीसाठी विद्यार्थी मित्र चॅनल अपडेट मेरा आपण पोलीस भरती, नगर परिषद भरती आणि वनसेवक वनरक्षक भरती संदर्भात महत्त्वाच्या अपडेट आणि माहिती देऊ. विद्यार्थी मित्र आपण वनरक्षक भरतीसाठी तुमच्यासाठी PDF तयारी केली आहेत. या PDFची किंमत विद्यार्थी मित्र फक्त आणि फक्त 40 रुपये आहेत आणि या PDFमध्ये आपण 2,500 ते 3,000 प्रश्नाचा समावेश केला आहेत. सर्व चालू घडामोडीचे प्रश्न म्हणजे आत्तापर्यंत 6 महिने ते 1 वर्षाचे प्रश्न याच्यामध्ये टाकले आहेत. तसंच वन विभागाशी संबंधित इतिहास, भूगोल, मराठी व्याकरण, त्यानंतर विद्यार्थी मित्र राज्यघटना, चालू घडामोडी, तसंच इतरही संकीर्ण प्रश्न जसं जगातलं सगळ्यात मोठं लहान, भारतातलं सगळ्यात मोठं लहान, त्यानंतर सर्वात पहिले मुख्यमंत्री, सर्वात असं भारतातले सगळ्यात पहिले पंतप्रधान किंवा या प्रकारचे सर्वाधिक वन असलेलं राज्य कोणतं, त्यानंतर सर्वाधिक वन्यजीव प्राणी असलेलं प्रकल्प कोणता. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्र आपण या प्रश्नाचा समावेश करून अशी 2,500 ते 3,000 प्रश्नाची PDF तयारी केली आहेत. किंमत फक्त आणि फक्त 40 रुपये आहे. विद्यार्थी मित्र आत्ताच घेऊन टाका. आत्तापर्यंत हजारो म्हणजे तर नाही म्हणता येणार पण 700-800 विद्यार्थ्यांनी PDF घेतली. 100% विद्यार्थ्यांना फायदा होत आहे. वनरक्षक भरतीसाठी वरदान आहेत. 40 रुपयामध्ये काहीच येत नाही विद्यार्थी मित्र. त्यामुळे आत्ताच ही PDF घ्या. लगेच मला मेसेज करा विद्यार्थी मित्र या नंबरवर, व्हॉट्सअपवर. मी तुमची वाट बघत आहे. लगेच घेऊन टाका.